तसा परत हा कुठून आम्ही लिटरली एवढ्या लांबून इकडे आलोय. त्याची गाडीने आज आम्हाला धोका दिला. हिनी धोका दिला आज आम्हाला. हे मुलगी बघा 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 या मुलीला काय वाटतं का? हा नवरा इकडे गाडी टाकून आलाय गॅरेज मध्ये दमलाय. ही मस्त बसली स्टारबक्स मध्ये बसली आणि कॉफी पिते. काय वाटतं का तुला? सॉरी यू शुड बी सॉरी तुला सेकॅझम मध्ये बोलली. बघा तुमची बायको तुम्हाला सॉरी बोलते का? माझी बायको मला सॉरी बोलते. काय गोड आहे, काय गोड पोरगी आहे, काय 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 गोड पोरगी. सॉरी बोलतेस एकदा, वापस एकदा सॉरी बोल माझ्यासाठी. वापस सॉरी बोल नाही एकदा. ते नाला आहे ना, हट बोलली डायरेक्ट. हे काय करते? पैसे देतेस का? दे 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 पैसे दे. पैसे देतेस? नाही देतेस? दे दे दे. काय पण काढते. हे दिलं देऊन देऊन, हे दिलं हिने, हे दिलं देऊन देऊन. आपल्यासारखे हार्टे मेगा मॅगीने चिटकले. तुझ्यासारखं आहे ते, सारखी येऊन मला चिटकते. बघा राग लगेच झाला बघा. किती राग येतो लगेच. जवळ नको ना कवर्ड कॅमेरा. जा तू वॉशरूम खाली झालं तर जाऊन ये. बघा बघा सुरू झाली आताच ते सुरू झाली. मुलगी खायला नवऱ्याला विचारत पण नाही, बाई दमलायस काय? मला भूक लागली, मी का विचारू? एवढी कशी काय खाऊ शकतो साक्षी? एवढी खादार खाऊ दे ना. बघा या मुलीला झूम करतो मी खाताना. एक मिनिट, आपण 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 तुला भूक लागली ना, तर आपण एक गेम खेळूया. स्टोन पेपर सीझरचा. एक घास स्टोन पेपर सीझर. हा हो, खेळतोय आपण. मी खाते. सॉरी. खेळतोय आपण. खेळूया आपण परतच्या याच्यात खेळू. फुल अरे खेळू. परतच्या नाही, असंच तेव्हा आपण खूप सारे गोष्टी ठेवू. अरे खादाडसारखं सगळं संपवते. माझं जेवण पण संपवतेस तू. आता हा सँडविच मी माझ्यासाठी मागवला, तू बोलले की मला काय खायचं नाहीये सध्या. मग कशी ते बघा तोंडाला कसं लागलंय बघा त्याचं. शी सगळं दाखवतो मी थांब या लोकांना. आज तुझ्यावरचा विश्वासच उडवतो. तुझ्या सबस्क्रायबर लोकांचा विश्वासच उडवतो तुझ्यावरचा. त्या मुलीला इथे तीन पिंपल आले एकदम असे वाटतात ते कोणते तरी याचे हे आले तुला. ऍक्च्युली माझी ना सनस्क्रीन संपली जी मी वापरते ती, त्याच्यामुळे आलंय ते. तर खा आता तुझं. मी माझी कॉफी एन्जॉय करतो. स्टारबक्सचा लोगो नाही आहेत का आता? स्टारबक्स मॅडमचा फेवरेट. स्टारबक्स मॅडम काय आवडतं आपल्याला? स्टारबक्स मध्येच का कॉफी प्यायला आवडते? काय विशेष? बघ मी तुला आधीच्या पण ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की मला मोस्टली टोकायची कॉफी आवडते आणि मग स्टारबक्स. अच्छा असं आहे का? बरं. तो मला आता तिकडे घेऊन गेला तरी मी बोलले असं ठीक आहे आपण तिकडे जाऊ, कारण की मला भूक खूप लागली आहे. बट मला खायचं पण आहे. सो आजच्या दिवस स्टारबक्स वर भागवूया. ठीक आहे चालेल. आम्ही आता सध्या खाऊया. प्लीज खाऊया मग आपण करूया. थांबलीस तू थांबलीस खाताना एवढा थांबलीस खाताना मग साईज में डिफरंट देखो. मी काही थांबले वगैरे नाहीये, मी खाते कंटिन्युअस. आपण काय तो खायचा ब्लॉग करतो का? आपण केला पाहिजे. ते लोक कॅमेरा समोर उभे राहतात आणि नुसतेच काही ना काही तोंडात घेऊन चावायला चकाचा आवाज येतो. भयंकर आवाजाने ते खात असतात. कॅमेऱ्याच्या मागे जो जनावर खातोय ना, त्याला बघितलं तुम्ही फाटेल तुमची. तू पण जनावर पण तसा खाय. जनावर लग्नाआधी ना चांगली पोरगी होती. जसं हिच्याकडून लग्न झालं ना, जनावर आले हिच्याकडे. कोण पाहतो ते सगळं तूच खा. साक्षी माझ्या कॉफीशी तुझा काही संबंध नाही. माझा सगळ्याशी संबंध आहे तुझ्या रिलेटेड गोष्टीमध्ये. काहीतरी माझं ठेव. नाही, ही मुलगी माझे कपडे घालते, ही मुलगी माझे सगळं वस्तू वापरते, ही मुलगी जेव्हापासून माझ्या घरात आली माझं असं काहीच ठेवलं नाही. सगळं हिचं करून टाकले. आता मला असं वाटतं की मी घर जावे म्हणून हिच्या घरात येतो. किरण जिथं माझे कपडे होते मित्रांनो, या मुलीने सगळे कपडे काढून लिटरली सगळीकडे कपडे टाकून दिलेत.
माझे तुला हे करू आहे. एकदा कसं होतं ना, माझ्या कपाटामध्ये अशी जागा होती माझ्या कपड्यांची. तिने सगळे असे रपाक करून साजरे खाली टाकले आणि स्वतःचे कपडे ठेवून ठेवले. म्हणजे अशा या अतिक्रमाला काही गव्हर्नमेंटचा लॉ आहे का? मी बंद केला कॅमेरा. बायकोचा अतिक्रम. आणि मग कॅमेरा बंद केला. कॅमेरा बंद करूच असू दे, मी तुला आणि माझ्या कॅमेऱ्याच्या स्क्रीनला माझी माझी कॉफी पण नाही सोडलीस ना. बघा माझी कॉफी पण पिते. स्वतःला ऑर्डर करायला लावली तर स्वतःने काय ऑर्डर नाही केली. मी ऑर्डर केली त्याच्यामध्ये तिला या मुलीला मी बोललो की मी ऑर्डर करतो, मी ऑर्डर करून खातो, तू तुझं ऑर्डर ते आल्यावरती बोलते मला वॉशरूमला जायचं. मग वॉशरूमला आल्यावर तुला सांगतात ना माझे केस खराब दिसत आहेत. छान दिसतोस. छान दिसतो म्हणजे ही मुद्दाम मला ना अंकल दाखवते आणि स्वतः अशी छान छान दिसते. शिट लिटरली मी अंकल वाटायला लागलो. माझी दाढी वाढायला लागली. मी तुला अंकल ठेवते तर मी तुला सांगते जा शेव कर, जा हे कर. मुद्दाम मला अंकल ठेवते. कोणत्या मुली माझ्या मागं नको लागायला म्हणून. ऑब्सेस मुलगी आहे एक नंबरची. तू ऑब्सेस खरंच. मुद्दाम मला अंकल ठेवते. आता उद्यापासून मी जिमला जाणार. संध्याकाळचं तुला टाइम नाही देणार. मी आला आपला जिमला जाणार. बघूया गाईस आता कोण जिमला जातंय नाही जाते. तुझं नाही ऐकलं, मी जिमला जाणार. आज सकाळी मी काळं घातलं ना म्हणून तिने काळं घातलं. जळते. हा जेवढं पण बोलतोय सगळं उलट आहे. सगळं काही पण. भाई मैं नहीं मर रहा है कपडे मॅचिंग करणे. तू ऑब्सेस आहे मेरे से. तू मेरे प्यार कशी बघते बघा दिवाण्यासारखी. हसायला येते मला. मी तुला सिरियसली बोलतो, हसू नको मला. बघा राग येतोय बघा तुम्ही. हे बघा माझ्या हातामध्ये तिचा हात लागलाय. तुला राग येतो ना. भूक लागली. भूक लागली मग घे ना काहीतरी. जा ना तुझं ऑर्डर मागव ना. माझं ऑर्डर खाऊन बसले. हा इट्स कूल. यू वॉन्ट सम ईट दॅट ऍड कर दो. त्याने अजून काय ऍड करायचं त्याच्यात? ना पक्का सँडविच पाहिजे, पॉप पाहिजे. अजून काय पाहिजे तुला? डोकं नको खाऊ. चम्मच स्पून घेतो ना. एक स्पून देतो ना बाबू. तू थांबा मित्रांनो थांबा. आमचं ना माझं असं डोकं सटकलं आहे ना सध्या. मला ना खूप असं झालंय. कारण की आम्ही खूप गाडी एकच गाडी. एक गाडी खूप लांब ढकलत कारण आमच्या गॅरेजवाला फोन केला, त्याच्याकडे मेकॅनिक नव्हता गाडी पिकअप करायला. आणि ऍक्च्युली आता खूप लेट किती वाजत तरी आता वाजले 10 पावणे 10 वाजले. पावणे 10 या टाइमला ऑफकोर्स त्या लोक बंद होतात सगळं त्यांचं गॅरेज अँड ऑल. त्याच्यामुळे आम्हाला हे सगळं कसरत करावी लागली. आपल्याला गरज आहे जिमला जायची. मला कोण बोलतंय? मी बोलते की हा मला ऍक्च्युली गरज आहे जिमला जायची. आवरत नाही. तू पण येतो त्याच्यात. मी तू मला उद्या सकाळी दाखवते. मीच आता दाखवते. डिसाईड केलं ना लवकर. बट दॅट इज माइन. वाई तुला घालून नको देऊ हे. हा घाल. तुला साक्षी काय पाहिजे ना ते त्याचं नाव तरी तुला माहिती असलं पाहिजे. चांगलं लागतंय ते. किती छान लागतंय. खूप छान लागतंय. तुझ्या टेस्ट मध्ये प्रॉब्लेम आहे. तुझी सापाची जीभ आहे ना, तुला काहीतरी प्रॉब्लेम आहे. छान लागतंय. लास्ट औषधासारखी येते कडू. ती मुलगी आहे ना एवढी नाटकं करते ना, एवढी लिटरली तिने तीनदा जागा आम्ही चेंज केली आहे कॅफेमध्ये. तिन्ही जागेवर तिला कम्फर्टेबल्स आहे. आणि आता तिने एवढा डिसाईड केल्याच्या नंतर मी त्याला विचारलं तुझ्याकडे चांगलं काय, तर त्यांनी फ्रॅपे दिलं. काय कोणता फ्रॅपे? विच फ्रॅपे यू हॅव? आय डोंट नो यू. बेल्जियम चॉकलेट, पण त्याच्याकडे बेल्जियम चॉकलेट नव्हतं. सो ती मला बोलली की वेगळं काहीतरी खायचंय. तर त्याला मी त्याला कॅपेचिनोला एक मला सर्दी झाली तर खूप थंड. सर्दी झाली तर झाली. तुला सर्दी व्हायला पण पाहिजे आणि शिंकत बसतो. आणि तुझ्या शेंबडू बसायला पण नाही आला, जो तुझी नेहमी अपेक्षा असते.
बघा आमच्या घरामध्ये एक बेडूक आहे, त्याला 2-2 मिनिटाला राग येतो. तुला सारखाच का राग येतो साक्षी? म्हणजे तुझी काय कुंडली आहे? आपण दाखवूया कोणत्या तरी मग काकांना बिकांना. तुला सारखं तुझ्यावर गेले मी तुझ्यावर, मी माझ्या मा- पप्पांवर मी तुझ्यावर गेली. माझ्यावर कशी काय गेली? मला एवढा राग नाही येत. आणि मला आहे ना घरच्यांवर लोकांवरती राग नाही येत, मला बाहेरच्या लोकांच्या डोक्यात जातात. मला माझे एजंट्स माझे एक्झिक्युटिव्ह डोक्यात जातात. हो कॅमेरा साईडला कर. साईडला करून नाही, साईडला कर काय, साईडला असंच आहे. सो नमस्कार, आता तिसऱ्या अँगलमध्ये आम्ही शूट करतोय. सर्वात तिसऱ्या मागे आम्हालाही डिस्टर्ब करते. तिसऱ्या अँगलमध्ये शूट करतो आणि आम्ही ज्या जायची वाट बघतोय. फायनली त्या आतमध्ये गेलो. ठीक आहे. सो तिसऱ्या अँगलमध्ये आम्ही शूट करतो आणि तिसऱ्या अँगलमध्ये आता तू छान दिसतेस, कारण ना सगळी लाईट नीच्या डोक्यावर पडते, नुसतं डोळे भयानक दिसत होती. मी व्हिडिओ बघितला, मी माझ्या बायकोला ओळखलं नाही 2 मिनिटं. अरे यार नाही, जे तुम्ही पोटात लाईट कशी बसतो आणि ऍक्च्युली म्हणजे डार्क सर्कल्स खूप आहेत सध्या तरी. इथे गार लागतंय. तिथं गार लागते ना. हे तर हो, तिला सगळ्याचा प्रॉब्लेम आहे. तिला कॉफीचा प्रॉब्लेम आहे, तिला गारचा प्रॉब्लेम आहे. हिचं नाव आपण साक्षी सोड चेंज करू, आपण हिचं नाव रडकी ठेवू. चलो. सो येस, वी आर स्टार्टिंग आवर गेम. हेर इज अ वॉलेट दे मी माझ्याकडे. याच्यासाठी एक गेमसाठी आणला होता. हा राहू द्या आता. या. चल. सो येस, व्हॉट वी आर डुईंग. सो आम्ही करणार आहे स्टोन पेपर सीझर. तू ठीक आहे. ऑलमोस्ट कॉफी का फिरणे. आहे त्याच्यामध्ये अर्धीच्या वर खाली कॉफी आहे. ठीक आहे. जसं मी फिनिश केली, 2 सिप त्यांनीच मारले याच्यातले. गेमचे रूल जसे आणि की मग मी स्वतःचं पहिल्यांदा net मागवते. जसं की मी गेमचे रूल पहिल्यांदाच सांगितलेले आहेत. सो येस, वी आर स्टार्टिंग. गेमचा रूल मध्ये तुला तो व्हिडिओचा अँगल नाही आवडला तर वापस एकदा ठीक सांग. आहे, नो इश्यू, चल जाऊ दे. नाही नाही नाही, बरं, ही अशीच असं- करते. हे बघा असं चॅनल आहे. हिचा नाही, मला बोलू दे. चॅनल हिचा सगळ्या गोष्टी हिच्या, जीव मी काढायचा, म्हणजे हे पण मीच कम्प्लीट करायचं. तुझ्या सगळ्या अर्ध्या गोष्टी मीच कम्प्लीट करायच्या का? आता काय ते डायलॉग मारेल. येऊ दे येऊ दे येऊ दे. तुझी मी कोण आहे? तू माझी कोण? तू माझी डोक्यात जाणारी हाफ. मी तुझी अर्धांगिनी आहे. तू अर्धीचेस. बिकॉज ऑफ यू आय एम कम्प्लीट. अँड बिकॉज ऑफ मी यू आर ऑल्सो कम्प्लीट. सो येस, जर मी अर्धवट काही काम करते तर तुलाच कम्प्लीट करायचं. नाही, माझा विषय तू काम अर्धवट करते त्याच्यावरतीच नाही. तू जर अर्धवट असलं त्याला काय करायचं? मग तू आहेस ना, त्याला पूर्ण करून लाव. सॉरी. चल बघा, तिने छटके तिने ठरवलंय ब्लॉगचं बोलणं चिडायचं नाही. तिने ना जुने ब्लॉग आहे ना आमच्या टीव्हीवरती बघितलं, तिला कळलं की जुन्या ब्लॉगमध्ये चिडायचं नाही. तर शी स्टार्टेड की ना मला हळूहळू हे करून ती आहे ना मीडियम चालू करायला बघते. गोष्टी मीडियमली चालू करायला बघते. चिडायचं नाहीये ना कारण तिला. सुरू करूया चला. सो स्टोन पेपर सीझर कर एकदा. स्टोन पेपर सीझर. स्टोन पेपर सीझर. मी हरले. आता हा माझं हे पिणार आणि मी हे पिणार. बिकॉज तर असं की हे खूप जास्त तुम्हाला जे स्टारबक्स वगैरे हे असे आवाज नाही काढत. हात कणकला माझा जरा. ते खूप थंड आहे आणि हे गरम आहे. सो ते सेन्सिटिव्हिटी होते ना. नो रे. हा, ह्याच्यावरती नो रिॲक्शन करू आपण. आता असंच तू राहू दे. मोठे मोठे सिप नको मला आप आहे. मी अजून एक घेतो. नो, हा. तुला कळलं ना काय गेम असेल. ही Yes, मला ठीक ऑर्डर आहे. पण करून देत नाही मित्रांनो. ही मला ना ऑर्डर करून देत नाही. बोलते की निघायचं, ऑर्डर नाही करायची. ठीक आहे. नख मारलं बघा. स्टोन पेपर सीझर. मग हारायचं म्हणजे गेम मध्ये. चला. स्टोन पेपर सीझर. आणि अशा प्रकारे पहिला गडीगारक, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा. सर्वांनाच कधीतरी एखादी उलटी किंवा एखादा जुलाब होतो. झणझणले माझे दात. झणझणले नाही, तो जो टेस्ट मिक्स होतोय ना तो लिटरली डोक्यात जातो. लिटरली डोक्यात जातो. जो टेस्ट बिकॉज दिस इज जो टेस्ट मिक्स होतो तो लिटरली डोक्यात जातोय. तिला यायचंय ब्लॉग मध्ये. ती खूप वेळेचा जीव करेल. तिला घे ब्लॉग. चल एक आपण तिच्या बाजूला जाऊन स्टोन पेपर सीझर डोक्यावर ऍक्च्युली दिस इज नॉट अ कॉफी. दिस इज पूर्ण आईस्क्रीम ना. सो आता फ्रॅप आहे तो. कोल्ड फ्रॅप आहे.
So yeah, let's go. स्टोन पेपर सिजर. स्टोन पेपर सिजर. का तू हरवतेस, मुद्दाम हारतेस, मला कसं तरी होतं. मतलब वो अलग ही लेवल का बंदा शांत था. झालं. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? डिप्रेशन, मैं डिप्रेशन में रहता हूँ. Let's go. हेच तर होता माझा. Yes. ओके. आता ठीक आहे. स्टोन पेपर सिजर. आता काय ना थोडे दात स्टोन पेपर सिजर. आता पी. थोडं आपण येणं बनवून नको पिऊन नको. कंट्रोल कंट्रोल उदय. बोलना भी हूँ क्या करी बोल. मैं कुछ बोल ही नहीं सकता. हा ठीक आहे. ओके ठीक आहेस तू. तो पडणार नाही ना. नाही पण स्टोन पेपर सिजर. मी हारलो, मी मानतो हारलो. तू पी. पी चल पी पी पी. पण गाड पिला आता. पी. कोल्ड अँड हॉट तिकडे बघ. ऍड टाकूया मी सेन्सिटिव्हिटी. नाही काय काय नाही मला वाटलं ती चालली सांगत होते रे तुला. नाही सेन्सिटिव्हिटी. हा स्टोन पेपर सिजर. आता दुखायला लागला. आणि माझा राईट साईड हा मुलगा ऍक्च्युली हा सगळ्या ब्लॉगच्या चॅलेंजेस मध्ये हा मुलगा हर टाइम हारतो यार. काही काय काही चालेल. थंड गरम दात पडतील ना माझे. म्हातारपणात दात नाही राहणार. काहीतरी वेगळं यार. काहीतरी काय वेगळं असं कोणतं असं challenge असं कोणीच नाही challenge- केलंय. असं नाही थंड आणि गरम खावा, थंड आणि गरम खावा. ते 6 महिने लॉलीपॉप चाटतात तिथे लोक. तशी काहीतरी घे. ठीक आहे ना. सेन्सिबल. हे भारी होतं मला. डोंट ट्राय ॲट युअर होम. प्लीज यू कॅन ट्राय दिस. डोंट ट्राय. काही पण काय त्यांचे दात पडते. स्टोन पेपर सिजर. हम्म. स्टोन पेपर सिजर. स्टोन पेपर सिजर. मला वाटलं परत तेच करायला. मार तू. पी पी. नाही पिलास तू. पी पी मी पिला. पी पी. असं उ करून नको पिलं की नाही ते. माझं ट्रस्ट नाहीये पण. नाही पिलंस तर खोटारडा येतो. पिला थोडस घेतलं पण यावेळेला. कशी झणका मारते रे. थंड आणि इथे इथे इथे. गरम. या साईडच झणका मारत. ठीक गरम आहे ना जास्त. गरम आणि थंड लगेच रिॲक्शन. स्टोन पेपर सिजर. पी. आहे ना. डबल पिल्याने काय वाटत नाही. पण हा हा, double डबल पिला. वाटतं. डबल पिला ना. पी ना. हा. ही ना डोकं लावलं. तिला हे आवडलं नाही. बोलते गेम खेळूया स्टोन पेपर सीजर. मग तिला माहिती कॉफी नॉर्मल लागते तर तिने खूप coffee आहे चं अजून गाईस खूप आहे. किती शानी आहेस साक्षी. किती डोकं लावतेस तू. खेळायचे का झालं. ना खेळूया चल. मी नाही हरणार. स्टोन पेपर सिजर. एक सेकंड. तुझ्याकडे हे आहे कारण की हे माझ्याकडे होतं हे तुझ्याकडे होतं. अहं. मग हे रिव्हर्स होतं. नाही तेच होतं. मग ते तसं काय नव्हतं. वापस एक डाव. चिटिंग तसं नाही आता नाही मी नाही विणार. चीटर तुम्ही पण बघितलं त्यांनी चिटिंग चिटिंग केलं. आता हे बघ, जे तुझ्याकडे तेच मी लवकर. पिणार. आता नाही हे तुझ्याकडे होतं तर मी लवकर पिणार. मी नाही पिणार. लवकर मी नाही पिणार. साक्षी कसं काय पिणार. मी नाही पिणार. ते तुझ्याकडे होतं. हे तुझ्याकडे होतं. हे माझ्याकडे होतं तर मी ते माझं झालं. असं ठेवलं तर स्लीप काय बोलते तू. अजून ऑफिसच्या बाहेर नाही आली का स्लिपा विपा सोडून.
स्वाईप तू केलं होतं, स्वाईपचं बाळा हे आहे ना, हे तुझ्याकडे होतं. तू आता जस्ट थंड केलं होतं. ते तू हलवतेस लात मारून मारून, तिची तंगड्या तिकडे चालल्यात हळूहळू. ढेपशेचं पोट बघा दिसतंय कसं आहे, म्हणजे टेबल पोट नाहीये मला गाईज, यू कॅन सी बघा, पोट नाहीये. किती होतं. पी. हा ओके ठीक आहे. स्टोन पेपर सीझर. हे कुठलं आहे? हे काय आहे? तुला सांगतो मी नाही. जर बाळा ही ना, स्टोन पेपर सीझर केलं नव्हतं मी, स्टोन केला होता. तर मी हे नॉर्मल केलं, तू हे केलं होतं. मी फक्त पी. कोणत्या जन्माचा बदला घेते ही मुलगी. असे फालतू जोक कुठून आणतेस, फालतू गेम कुठून आणतेस तू. लगेच असतात. कसं वाटलं तुला? आता बस झालं, आता सर नाही, आता डोकं दुखायला लागलं. डोकं दुखायला लागलं. हा हरलो. गाईज मी परत डोकं दुखायला लागलं, सनक जायला लागले. बाय द वे, मी तुला हे खरं सांगू इच्छिते की मी बऱ्याचदा त्याची सिप पिलेच नव्हते. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. बट एक आहे की मी गेम खरंच खेळली. तू 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 नाही पिले, तू तू येडी आहे का दोनदा तीनदाच नाही पिले फक्त मी. भाई मी सगळे सिप पिले. चल तू पण नाही आणि पिले. तू मला अरे तू मला आ करून बघत होती, मी सगळे मला दात दुखायला लागले, हे पण दुखायला लागलं. मी स्टार्टिंगला बरोबर करत होते. भाई आता मी नाही खेळणार तुझ्या बरोबर कोणता गेम. भाई आजपासून गेमचे ब्लॉगिंग नाही येणार भाई. तुम्हाला आधीच सांगतो आजपासून की गेमचे ब्लॉगिंग क्लिअर, कारण ही खोटं खेळते. मी खोटं काय खेळलं नमस्कार मित्रांनो, या गेम मध्ये मी जिंकलेलो आहे आणि नाही जिंकले, तू आता डिक्लेअर केलं की मी जिंकले. मी जिंकलो. मला डोकं दुखायला लागलं, लिटरली माझं डोकं दुखायला लागलं. एवढं भयंकर होतं नाही लिटरली. एक्स्ट्रीम गरमवर तुम्ही एवढं एक्स्ट्रीम थंड, नॉर्मल गरमवर पण तुम्ही एक्स्ट्रीम थंड पिऊ नाही शकत. खूप सेन्सिटिव्हिटी होते. किती तुम्ही ते सेन्सिटिव्ह कुठलंही अरे हा कुठलंही वापर, तुम्हाला त्याचं काही काही होणार नाहीये आता. आणि ही मुलगी, अशी मुलगी जर तुमचं असेल ना कोणी आयुष्यात, तर ते तुमचे दात ठेवणार नाही. म्हणजे नवऱ्याला सांगते कसली हसतीये बघा, तू हसती सिरियसली. बिचारा ग माझा भोळा नवराचा. तू एखादा पोरगा बिरगा असता ना, गुद्दा टाकला असता मी तुला. म्हणतो मी चिटिंग केली, पण मी चिटिंग फक्त बोलण्याच केली की मी कॅमेरामध्ये बोलले की नाही केली. ऑन कॅमेरा चिटिंग केली, तिथे बोलले पण मी नाही. तुम्ही बघून तुझं चुकी तू मला हारलीस. बाई मी जिंकलो. नमस्कार मित्रांनो, तर मी जिंकलेलो आहे. नमस्कार. मला नमस्कार बोलायला खूप आवडतं तुम्हाला लोकांना, कारण तुम्हाला नमस्कार करतो. मी चांगल्या घरातला चांगला सभ्य मुलगा आहे. हे ठीक आहे, माफ केलं. कालावधीलाच ठीक, माफ केलं. तू जिंकली. सो अजून काय आहे? नाही आज एवढं ऍक्च्युली आम्ही इथे टायर्ड होऊन बसलो, रिफ्रेश होण्यासाठी बसलो होतो, कारण की फ्रेश. आमच्या लय त्रास दिला त्याचा आमच्या गाडीने आम्हाला.
आज ना आमच्या गाडीने जेवढी आम्ही काल मजा केली तेवढ्याच गाडीने आज आम्हाला थोडासा त्रास दिला. पण माझी भटक भवानी तिचं नाव आहे, तिच्यावर खूप प्रेम आहे. ती नक्कीच तिला आजारी पडली कारण पावसात असते, बिचारी बाहेर उभी असते, तिला सर्दी झालेली आहे. तर तिची सर्दी सर्दी झाली, तिला पोटात दुखतंय, सगळं झालंय तिला सध्या आता. तिला पोटात दुखतोय, सर्दी झाली, ती जशी नीट होईल त्याच्यानंतर आम्ही तिला घेऊन वापस फिरायला जाणार. आता 2 दिवस विदाऊट आम्ही तिच्या. 2 दिवस मी तिच्याशिवाय. मला पण तिची खूप सवय लागली आहे. तुझं तर ठीक आहे ग, माझं इट्स ओके, आय कॅन नो, आय विल अंडरस्टँड. चला चला, करूया का बंद ब्लॉग? कीप लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आवर चॅनल गाईज. घाबरतील ते. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग अँड कीप लाईक शेअर सबस्क्राईब. ऑब्सेशन मध्ये जर मुलगा असता तो असाच असला असता. अरे यार किती जोरात पाऊस आला ना. मी त्यांना असं बघितलं बा, असं कॅमेरा. खूप पाऊस आलाय, खूप पाऊस आहे बाहेर. तो आपल्याला रिक्षा नाही तर ओलाच करायचे आहे, तर तुम्ही कशाला टेन्शन घेत आहे? पाऊस असला तरी आपण दोघे एकाच घरात राहतो. हा म्हणजे थंड गोळमध्ये परिणाम झाला का डोक्याला? नाही रे, बट खूप पाऊस आहे सध्या बाहेर. हो का? खूप पाऊस आहे. खूप आहे ना पाऊस. मग आता कसं करणार? यार ती गाडी बरी असते, लगेच करून पण काढायला मजा येते. तू काढायला मजा येते कारण आम्हाला चालायला कटाळ येतो. आता चालत तिथपर्यंत जा, मग तिथून ओला करा. त्या गाडीवर जोडलेलं काय आठवण येते तुझ्या अशा माझ्यावर? खूप आहेत. खूप सांगितलं म्हणजे- ना, मार खाऊ आपण. आम्ही ना ती गाडी घेऊन लिटरली तुम्हाला सांगतो, खूप खोटं बोलून भरपूर ठिकाणी आम्ही ना कल्ले मारलेले त्या गाडी बरोबर. तुम्हाला म्हणजे आमच्या लव्ह स्टोरीचं जर कोणी मागे रिझन असेल तर ती गाडी असेल.